मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीबाबत. जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली कशी होणार आहेत, तसेच 2024-25च्या बदलीसाठी नवीन शासन निर्णय कोणते आहे, बदलीच्या नवीन धोरणामध्ये काय नवीन बाबी समाविष्ट झाल्या आहेत, या शासन निर्णयानुसार कोणाची बदली होणार आहेत आणि या बदलीतून कोणाला सूट मिळणार आहेत. संपूर्ण राज्याकरिता जिल्हा परिषद शिक्षक जिल्हाअंतर्गत बदलीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात जिल्हा परिषद अमरावतीसाठी बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्यातील होणारी शिक्षकांची बदली तसेच जिल्हा परिषद अमरावतीमध्ये होत असलेली बदली प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती आपणास प्राप्त होणार आहेत. सबब आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आपण या चॅनलवर नवीन असल्यास आमच्या महाहेल्प एज्युकेशनल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावे. व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे. दिनांक 18 जून 2024ला ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनमार्फत जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण सादर करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. दिनांक 7 एप्रिल 2021च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करण्यात आले. या धोरणानुसार सन 2022ची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. दिनांक 18 जून 2024च्या शासन निर्णयामध्ये दिनांक 7 एप्रिल 2021च्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांसाठी धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली असून सुधारित धोरणबाबतचे शासन निर्णय आपणासमोर स्क्रीनवर दिसत आहे. अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा, शिक्षक, सक्षम प्राधिकारी या व्याख्येमध्ये कोणतेच बदल नाही. बदली अधिकार प्राप्त शिक्षक 1.7.1 बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक. हे मुद्दा मागीलप्रमाणे आहेत आणि 1.7.2 हा मुद्दा, ही व्याख्या नव्याने या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा 3 वर्ष झालेली असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. बदली अधिकार प्राप्त शिक्षक यामध्ये 1.7.3 ही व्याख्या या शासन निर्णयामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे. बदली प्रक्रियेमधून वगळण्यात येणारे शिक्षक पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक. 2. बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक. विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 साठी मागील शासन निर्णय 7 एप्रिल 2021मध्ये एकूण 20 संवर्ग देण्यात आले होते. सध्याच्या या शासन निर्णय 18 जून 2024मध्ये 20 संवर्ग कायम आहे. एकूण 14 संवर्ग स्वतःसाठी आहेत आणि शेवटचे 6 संवर्ग शिक्षकाचे जोडीदार व्याधिग्रस्त असल्यास 6 संवर्ग त्याच्यासाठी देण्यात आले आहेत. आपणास विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 ची व्याख्या स्क्रीनवर दिसत आहेत. यामध्ये 1.8.8 मध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. कॅन्सर हा शब्द नव्याने यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक
हा वाक्य नव्याने यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 ही व्याख्या मागील शासन निर्णयाप्रमाणेच आहेत. फक्त यामध्ये 1.9.7 हा मुद्दा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. पती पत्नी दोघांपैकी एक दोघेही शिक्षण सेवक तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर बदलीस पात्र शिक्षकांची व्याख्या मागील शासन निर्णयाप्रमाणेच आहेत. सर्व प्रकारची व्याख्या आपणास स्क्रीनवर दिसत आहेत आणि मागील शासन निर्णयाप्रमाणे या शासन निर्णयामध्ये जे बदल झालेले आहेत ते हायलाईट करून आपणास स्क्रीनवर दिसत आहेत. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे. 2.1 जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे. 2.2 प्रशिक्षण जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची 1 दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी प्राथमिक हे आयोजित करतील. 2.3 शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे. हे तीनही मुद्दे मागील शासन निर्णयाप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणतेच बदल नाही. शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे. शिक्षण अधिकारी प्रथमतः प्रतिवर्ष बदलीस पात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील. पुढील वाक्य या शासन निर्णयामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच टप्पा क्रमांक 7 साठी पात्र असणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करतील. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करतील. 2.4.2 तसेच विशेष संवर्ग भाग 1 व भाग 2 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील. 2.4.3 हा मुद्दा मागील प्रमाणे आहे. फक्त यामध्ये 3 दिवसात शिक्षण अधिकाऱ्यांकडे याद्यामधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल असे सांगण्यात आले आहेत. मागील शासन निर्णयामध्ये यासाठी 5 दिवसाची कालावधी देण्यात आली होती. 2.4.4 मध्ये कोणतेच बदल नाही, मागील प्रमाणेच आहेत. शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे. बदलीस पात्र शिक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील 30 शाळांच्या पसंती क्रम त्यांच्या बदलीने घ्यावयाच्या नेमणुकीसाठी मागविण्यात याव्या. सोबतच्या विवरणपत्र 1 नुसार. हा 1 नुसार यामध्ये नव्याने समाविष्ट आहे. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील 30 शाळांच्या पसंतीक्रम त्यांना बदलीने घ्यावयाच्या नेमणुकीसाठी देणे आवश्यक राहील. सोबतच्या विवरणपत्र 2 नुसार. विवरणपत्र 2 यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. 3.2.1 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यासाठीच्या यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा. विवरणपत्र 3 हा हायलाईट केलेला वाक्य यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. मुद्दा क्रमांक 3.2.2 मध्ये कोणताच बदल नाही. फक्त विवरणपत्र 4 हा बदल आहेत. मुद्दा क्रमांक 3.3 मागील शासन निर्णयाप्रमाणे आहेत. बदली प्रक्रिया कार्यपद्धती. 4.1 टप्पा क्रमांक 1 मागील शासन निर्णयाप्रमाणेच राहणार आहेत. 4.1.1 4.1.2 मागील शासन निर्णयाप्रमाणे आहे. 4.2 टप्पा क्रमांक 2 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या. 4.2.1 4.2.2 4.2.3 4.2.4 आणि 4.2.5 या मुद्द्यामध्ये कोणतेच बदल नाही, मागील शासन निर्णयाप्रमाणेच आहेत. 4.2.6 मध्ये थोडे बदल आहेत. या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल.
या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये तिथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने बदली देता आली नाही तर त्याची बदली विशेष संवर्ग भाग 1 मधून होणार नाही. तथापि त्यांनी विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शविला असल्यास व दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच असा शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील. 4.2.7 विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील 3 वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. 4.2.8 विशेष संवर्ग भाग 1 मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम पदाधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 14/9/2018 मधील तरतुदीनुसार दिव्यांगत्वाबाबतचे प्रमाणपत्र ऑनलाईन UDID प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती निर्णय घेईल. 4.3 टप्पा क्रमांक 3 विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 यांच्या बदल्या. यामध्ये 4.3.1, 4.3.2, 4.3.3 आणि 4.3.4 मागील शासन निर्णयाप्रमाणे आहेत. 4.3.5 मध्ये बदल आहेत. विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून 30 किलोमीटर अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र दाखला याची पडताळणी गट शिक्षण अधिकारी यांच्याद्वारा तालुका स्तरावर करण्यात यावी. 30 किलोमीटर रस्त्याचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरच्या 30 किलोमीटर रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम पदाधिकारी राहील. 4.3.6 विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत बदली घेतल्यास पुढील 3 वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. 4.3.7 हा बदल आहेत. विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे. टप्पा क्रमांक 4 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या. 4.4.1 टप्पा क्रमांक 3 प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी सबमिट 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. तदनंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील. 4.4.2 यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची 3 वर्षाची बदली करण्यासाठी निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र 2 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. मागील शासन निर्णयामध्ये यासाठी विवरणपत्र 1 होता. 4.4.3 हे बदल झालेले आहेत या शासन निर्णयामध्ये. अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण सेवा ज्येष्ठता विचारात घेण्याऐवजी ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जास्त झालेली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे. 4.4.4 हायलाईट झालेला वाक्य हा नवीन बदल आहेत. अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुयोग्य राहील. 4.4.5 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा क्रमांक 4 मधील सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.
4.4.6 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल. 4.4.7 बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी 1 युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल. हा मुद्दा नव्याने यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. 4.5 टप्पा क्रमांक 5 बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती. 4.5.1 टप्पा क्रमांक 1, 2, 3 व 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. 4.5.2 सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुयोग्य राहील. 4.5.3 या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील, परंतु या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील त्याच रिक्त पदावर बदली होऊ शकते. 4.5.4 यामध्ये जे वाक्यावर हायलाईट आहेत ते बदल आहेत. बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल. 4.5.5 सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 4ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. 4.5.6 विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल. 4.6 टप्पा क्रमांक 6 विस्थापित शिक्षकांसाठी टप्पा. हा टप्पा मागील शासन निर्णयाप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल नाही. 4.7 टप्पा क्रमांक 7 अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी राबवायचा टप्पा. हा मुद्दा या शासन निर्णयामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. टप्पा क्रमांक 6 पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक राहिल्यास मुद्दा क्रमांक 1.10 मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे हा टप्पा क्रमांक 7 राबविण्यात येईल. या टप्प्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांची यादी प्रथम जाहीर करण्यात यावी. मुद्दा क्रमांक 2.4.1 नुसार विशेष संवर्ग भाग 1 मध्ये समाविष्ट असलेला व टप्पा क्रमांक 7 साठी पात्र शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांनी बदलीस नकार दर्शविला आहे मुद्दा क्रमांक 4.2.2 अन्वये अशा शिक्षकांची बदली या टप्प्यात होणार नाही. 4.8 कार्यमुक्तीचे आदेश. 5 इतर धोरणात्मक बाबी आपणास स्क्रीनवर दिसत आहेत. यामध्ये कोणतेच बदल करण्यात आले नाही. मागील शासन निर्णयाप्रमाणेच आहेत. शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीनेच करण्याचा निर्णय शासन घेत आहेत. तसेच स्क्रीनवर आपणास इतर सर्व धोरणात्मक बाबी दिसत आहेत. मागील शासन निर्णयाप्रमाणे या धोरणात्मक बाबीमध्ये कोणत्याच प्रकारचे बदल करण्यात आले नाहीत. तसेच पुढे स्क्रीनवर आपल्यासमोर बदल्याबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार याबाबत 5.10.1, 5.10.2, 5.10.3, 5.10.4 आणि 5.10.5 हे सर्व मुद्दे मागील शासन निर्णयाप्रमाणे या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहे. स्क्रीनवर आपणास परिशिष्ट 1 दिसत आहेत. अवघड क्षेत्राचे निकष यामध्ये देण्यात आलेले आहेत.
एकूण 8 निकष आहेत. पुन्हा आपणास स्क्रीनवर विवरणपत्र 1 समोर येत आहेत. बदलीस पात्र शिक्षकांसाठी हा विवरणपत्र 1 आहेत. पुढे विवरणपत्र 2 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी हा विवरणपत्र आहेत. विवरणपत्र 3 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 साठी विवरणपत्र 3 स्क्रीनवर आपणास दिसत आहे. विवरणपत्र 4 विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 यासाठी हा विवरणपत्र देण्यात आलेला आहे. स्क्रीनवर हा विवरणपत्र पाहावे. पुढे आपण जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबतचे राज्यस्तरीय वेळापत्रक पाहणार आहोत. दिनांक 7 नोव्हेंबर 2024ला महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबईकडून एक पत्र निर्गमित झालेले आहे. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्याबाबतचे वेळापत्रक देण्यात आलेले आहेत. या पत्राद्वारे असे कळविण्यात आले आहे की यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी. तदनंतर आपणास स्क्रीनवर दिसत असलेल्या वेळापत्रकानुसार जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी असे कळविले आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी समानीकरणाअंतर्गत तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे जिल्हा परिषदेने निश्चित करणे 1 मार्च ते 31 मार्च. बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सिस कंपनीस उपलब्ध करून देणे 1 एप्रिल ते 20 एप्रिल. टप्पा क्रमांक 1 21 एप्रिल ते 27 एप्रिल. टप्पा क्रमांक 2 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 शिक्षकांसाठी 28 एप्रिल ते 3 मे. टप्पा क्रमांक 3 4 मे ते 9 मे. विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 साठी टप्पा क्रमांक 3. टप्पा क्रमांक 4 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी 10 मे ते 15 मे. टप्पा क्रमांक 5 बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्यासाठी 16 मे ते 21 मे. टप्पा क्रमांक 6 विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे 22 मे ते 27 मे. टप्पा क्रमांक 7 अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे 28 मे ते 31 मे. बदली प्रक्रियेमध्ये समावेश शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे, अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत अंतिम करण्यात यावी. बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात फक्त जिल्हा परिषद अमरावतीमध्ये शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी टीचर ट्रान्सफर पोर्टल ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टल जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि त्याचे वेळापत्रक आपणास स्क्रीनवर दिसत आहेत. रिक्त पदांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. अवघड क्षेत्राची यादी प्रसिद्ध झालेली आहे. बदली पात्र, बदली अधिकार पात्र व 7व्या टप्प्याकरिता पात्र असलेल्या बदली पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. शिक्षक विशेष संवर्ग भाग 1 आणि विशेष संवर्ग भाग 2 चे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. संवर्ग 1 आणि संवर्ग 2 अर्ज कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरची तारीख देण्यात आलेली आहे. 4 दिवसाची कालावधी आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी बदली पात्र, बदली अधिकार पात्र व 7व्या टप्प्याकरिता पात्र शिक्षकांच्या याद्या पुन्हा जाहीर करणे आणि विशेष संवर्ग भाग 1 व भाग 2 यांच्या याद्या जाहीर करणे 22 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 1 दिवसाची कालावधी यासाठी देण्यात आलेली आहे. शिक्षक शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करणे, अपील मंजूर करणे किंवा नकारणे 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 3 दिवस. शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अपील करणे व केस बंद करणे 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2 दिवस. शिक्षण अधिकाऱ्यांनी बदली पात्र व बदली अधिकार पात्र विशेष संवर्ग भाग 1 व भाग 2 यांच्या याद्या पुन्हा जाहीर करणे 28 नोव्हेंबर 1 दिवस. मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे 28 नोव्हेंबर. शिक्षक विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्य क्रमांक भरणे
29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 3 दिवसाची कालावधी आहे. विशेष संवर्ग भाग 1 बदली प्रक्रिया चालवणे 2 डिसेंबर ते 3 डिसेंबर 2 दिवस. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बदली यादी प्रसिद्ध करणे आणि रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे 3 डिसेंबर. शिक्षक विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्य क्रम भरणे 4 डिसेंबर ते 6 डिसेंबर 3 दिवस. विशेष संवर्ग भाग 2 बदली प्रक्रिया चालवणे 7 डिसेंबर ते 8 डिसेंबर. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे बदली यादी प्रसिद्ध करणे आणि रिक्त पदाची यादी प्रकाशित करणे 9 डिसेंबर. शिक्षक बदली अधिकार प्राप्तसाठी प्राधान्य क्रम भरणे 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर. बदली अधिकार प्राप्त बदली प्रक्रिया चालवणे 13 डिसेंबर ते 14 डिसेंबर. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बदली अधिकारपात्र शिक्षकांचे बदलीचे आदेश प्रकाशित करणे 14 डिसेंबर. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बदली यादी प्रसिद्ध करणे आणि रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे 15 डिसेंबर. शिक्षक बदलीपात्रसाठी प्राधान्य क्रम भरणे 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर. बदलीपात्र बदली प्रक्रिया चालवणे 19 डिसेंबर ते 20 डिसेंबर. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बदली यादी प्रसिद्ध करणे आणि रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे 21 डिसेंबर. शिक्षक विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे 22 ते 24 डिसेंबर. विस्थापित शिक्षकांच्या विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया चालवणे 25 ते 26 डिसेंबर. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बदली यादी प्रसिद्ध करणे रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे 27 डिसेंबर. अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्याचा राऊंड 7वा टप्पा 28 ते 30 डिसेंबर. अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालविणे 31 डिसेंबर ते 1 जानेवारी. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे संवर्ग 3 वगळता उर्वरित बदलीचे सर्व आदेश प्रकाशित करणे 2 जानेवारी. बदली प्रक्रियेत आपण सहभागी असल्यास आपणास मदत व्हावी या हेतूने हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. आजच्या माहितीनुसार ही माहिती देण्यात आलेली आहे. भविष्यात वेळापत्रकामध्ये किंवा काही सूचनांमध्ये किंवा काही धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. सबब आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयाच्या संपर्कात राहून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी. आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून बदली संदर्भातील अद्ययावत माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.